वाई तालुक्यात दोन धरणे असताना 15 वर्ष संधी दिलेल्या आमदाराच्या निष्क्रियतेमुळे आपल्याच तालुक्याचे हक्काचे पाणी दुसरीकडे गेलेच कसे? यावेळी आपण काय करीत होता? वाई तालुक्यातील पूर्व भागातील 34हून अधिक गावे अजूनही पाण्यापासून वंचित आहेत. कुणी पळवलं असा सवाल वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभेचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव वाई तालुक्यातील चांदक येथील कोपरा सभेत व्यक्त केलाय. पुढे पुरुषोत्तम जाधव म्हणाले, वाई खंडाळा तालुका दुष्काळी जाहीर करावा लागतो. हे त्यांचे अपयश आहे, पण विशेष प्रयत्नातून वाई तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून घेतला म्हणून आनंद साजरा करणारा देशातील पहिला आमदार आपल्या मतदारसंघाला लाभला. हे मतदारसंघाचे सगळ्यात मोठे दुर्दैव आहे. 3 टर्म सत्ता भोगूनही कुचकामी ठरलेल्या आमदारांकडून 4.5 कोटी रुपयांचा निधी आणला म्हणून प्रचार सुरू आहे. पण मतदारसंघातील मूलभूत समस्या त्याच आहेत. 2 धरणे असलेल्या वाई तालुक्यात 50 वर्ष दुष्काळी राहिलेल्या वासोळे ते वेळेपर्यंतच्या 40 गावांना पाहणी पोहोचवून पाणीदार केले असते आणि 40 गावे दुष्काळमुक्त केली म्हणून आनंद साजरा केला असता तर आम्ही सुद्धा नक्कीच कौतुक केले असते. परंतु सुदैवाने हे विद्यमान आमदारांना अपयश आहे. खोटे बोल पण रेटून बोल हा फॉर्म्युला यंदा चालणार नाही. हा संदेश मतदार बांधवांनी लाभनायक आमदाराला दिला आहे. खंडाळा तालुक्याच्या पाणी प्रश्नाचा पुळका आलेल्या विद्यमान आमदारांना गेल्या 25 वर्षात पाणी प्रश्न का सोडवता आला नाही? खंडाळा तालुक्याचा फक्त मतापुरता वापर करणाऱ्या मूकनायक आमदारांना त्यांची जागा दाखवून द्या. वडील 10 वर्ष खासदार, हे 15 वर्ष आमदार अशी 25 वर्ष सत्ता घरात असूनही यांना वाई तालुक्यातील कौंठे केंजळ योजना देखील पूर्ण करता आली नाही. वाई शहराला भेडसावणारा पार्किंगचा प्रश्न सोडवता आला नाही. ज्या किसनवीर आबांच्या नावाने राजकारण करताय त्यांचे स्मारक अद्याप धुळखात पडले, ते सुशोभित करता आलं नाही. पाण्याची एक थेंबही तालुक्याबाहेर जाऊ देणार नाही याची आठवण झाली. मग 15 वर्ष काय केलं असा थेट सवाल वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभेचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी विद्यमान आमदारांना केला आहे. पुरुषोत्तम जाधव यांच्या वाई तालुक्यातील वेळे, गुळुंब, केंजळ, चांदक, आनंदपूर, मुंगसेवाडी, सटालेवाडी, परखंदी, सुलतानपूर, लोहारे, बोपर्डे, धावडी, गुंडेवाडी, कोचलेवाडी, मांढरदेव, बालेघर, वेरुळी या गावात प्रचार दौरा केला. या गावात जाऊन प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आणि परिवर्तनात सहभागी होण्याचे आवाहन केले. 3 टर्म आमदारकी भोगलेल्यांनी पाणी आणलं, रस्ते आणले असे म्हणत प्रचार करायला गेलेल्या लाभनायक आमदाराच्या प्रचारकांना काल परवाच केंजळ येथे जनतेच्या शाब्दिक रोषाला तोंड देता पळताफुई थोडी झाल्याचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाल्यामुळे मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे. आमच्या या जिल्ह्यात या वाई विधानसभा मतदारसंघामध्ये जे विद्यमान आमदार आहे त्या विद्यमान आमदारांनी काय काम केलं? नुसतंच म्हणतात ते मी सगळीकडे विकास केला. काल कुठं भाषण केलं त्याच्यामध्ये ते म्हणतात की खंडाळा तालुक्याचं 3 TMC जे पाणी आहे ते मी एक थेंब खाली जाऊन देणार नाही. अरे मग आता इतकी वर्ष ते पाणी जाते कुठं? तुम्ही आज आम्हाला सांगताय की एक थेंब पाणी जाऊन देणार नाही, पण इतकी वर्ष ते पाणी कुठं गेलं? कुठं पाणी मोडलं? कोणाच्या शेतात गेलं? आमच्या वाट्याच्या ज्या जमिनी आम्ही तुम्हाला पुनर्वसनासाठी दिल्या आणि आमची जमिनी घेऊन तुम्ही इथं गावाच्या गावं आणून वसवली आणि आम्हाला फक्त कागदावरती म्हणताय की तुमच्या वाट्याचं पाणी तुम्हाला देऊ. 3 उपसा सिंचन या, ते काल असं पण म्हटले की 3 उपसा सिंचन. आमच्या तालुक्याचे जे नेते, लाचार नेते म्हणतात की या तालुक्याला 3 उपसा सिंचन योजना या आमदारांनी दिल्या. या आमदारांनी काय 3 उपसा सिंचन योजना दिल्या? या पूर्वीपासून फक्त कागदावरती आहेत, याच्यासाठी निधी पडत नाही. उपसा सिंचन योजना दिल्याच्या फक्त कागदावरती आहेत, आरेखन रेखांकन मध्ये अडकलेले आहेत, त्याच्यासाठी कुठं रुपयाचा निधी पडत नाही. ह्या आमचा कर्तव्य शून्य आमदार म्हणावं लागेल की आम्हाला पाण्याचं स्वप्न दाखवतो, अजून पण मतदारांना येतो आणि गेली 25 वर्ष यांनी राजकारणामध्ये काढली. त्याचे वडील 10 वर्ष खासदार होते, ते 3 टर्म आता आमदार आहेत. 25 वर्षामध्ये आमच्या वाट्याचं पाणी ते आमच्या या शिवारामध्ये मुरवू शकले नाही. इलेक्शन मध्ये यायचं, खोटं बोलायचं, रेटून काय पण सांगायचं, पैशाचा वापर करायचा, तरुणांना बिघडवायचं, तरुणांना मटणं आणि दारू पाजायची, गुन्हेगारीकडे तरुण वळत चालले, त्यांच्या हाताला रोजगार नाही. इथं जो आम्ही MIDC मध्ये जे उद्योगधंदे आले त्याच्यामध्ये देखील आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना समाविष्ट केलं जात नाही.
आणि आम्ही त्याच्याबद्दल बोललो तर आम्हाच्याबद्दल ते चुकीचं म्हणतात की इलेक्शन लागलं की येतात. तुम्ही काय आंधळे आहे का? तुम्हाला दिसत नाही का आम्ही वर्षानुवर्ष काम करतोय, गेली 20 वर्ष संघर्ष करतोय. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.